नमस्कार. आयडिया सारेगमप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमपच्या या मंचावरती आपण गाणी फक्त सादर करत नाही तर त्यातले बारकावे सुद्धा प्रभावीपणे मांडतो. आणि म्हणूनच मॅन्डोलिनचा प्रभावीपणे वापर झालेली गाणी आपण कालच्या सोहळ्यात ऐकली, तशीच ती आजच्या सोहळ्यातही रंगणार आहेत. कालच्याच सारखी आपल्याला साथ सोबत करणार आहेत आपले विशेष अतिथी वादक प्रदीप्त सेन गुप्ता. सर, कालच्या सारखंच आजही तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि आम्हाला साथ करणार आहात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार. आपल्याला आपल्या या सोहळ्यात मार्गदर्शन करणार आहेत आपले लाडके परीक्षक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजय आणि अतुलचं. पुन्हा एकदा सांगीतिक मैफिलीला सुरुवात करूया. ड्युएटचा तडका सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत विश्वजित बोरवणकर आणि दीपिका जोग. गोमू संगतीना माझ्या तू येशील काय, गोमू संगतीना माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, गोमू संगतीना माझ्या तू येशील काय. संगतीना तुझ्या मी येणार नाही, यार संगतीना तुझ्या मी येणार नाही, तुझ्या फिरतीची माझ्या तू येशील काय, गोमू संगतीना माझ्या तू येशील काय. ग तुझं टप्पोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं काळीचं घोळ त्याचं मासोली झालं, माझ्या फिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. रनक दावूस भलताच तोरा, जार गुमान साळसूद चोरा, रनक दावूस भलताच तोरा, जार गुमान साळसूद चोरा, तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही. संगतीना माझ्या तू येशील काय, गोमू संगतीना माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, गोमू संगतीना माझ्या तू येशील काय. आर संगतीना तुझ्या मी येणार, हाय यार संगतीना तुझ्या मी येणार, हाय तुझ्या फिरतीची राणी मी होणार, हाय गोमू संगतीना संगतीना गोमू संगतीना संगतीना तुझ्या मी येणार, हाय. गोमू संगतीनं म्हणताना सॉलिड एक्सप्रेशन देत होतास तू. आपोआप आले. मग कॉन्शियस कशाला होतो एवढं? आले तर आले, त्यात काय एवढं. ओरिजिनल गोमू आहे. हो आले आले. सगळ्यात भारी एक्सप्रेशन ती हाय म्हटल्यावर होतं माहिती. म्हणजे ते तिला बघून होते का तिकडे नाही हाय होते? मी नाही असं म्हणजे जरी डोळ्यासमोर तीच होती, मी आपलं नाही तिला सांगत होतो गोमू ऑलरेडी माझ्या संगतीनं हाय. एक्झॅक्टली. एनिवे, आपण अजयपासून सुरुवात करूया. माइंड ब्लोइंग, एक्स्ट्राऑर्डिनरी, सुपर, फॅन्टास्टिक. थँक्यू दादा, थँक्यू. अप्रतिम. म्हणजे मी एवढं सांगतो की मी आतापर्यंत हे गाणं ओरिजिनल नंतर जवळजवळ म्हणजे ओरिजिनल फार कमी वेळा ऐकलं, इतक्या वेळा
किंबहुना खूप जास्तच वेळा हे लाईव्ह कोणा कार्यक्रमातनं कुठे कुठे ऐकलंय, पण मी एवढं मुद्दाम सांगतो की आजपर्यंत एकदाही मी इतकं चांगलं ऐकलं नाही ते गाणं. क्या बात आहे. काय स्वच्छ लागत होते सगळे सूर दोघांचे, ऍक्सेंट बेसिकली, प्रोनाउन्सिएशन्स, तुमचं ठसका, क्या बात आहे दोघांनाही. जबरदस्त, खरंच जबरदस्त. माइंड ब्लोईंग केमिस्ट्री आणि अमेझिंग कोऑर्डिनेशन, सुपर ठसका, म्युझिशियन्स बँग ऑन, सुपर यार, माइंड ब्लोईंग. खरंच काही बोलण्यासारखं नाही. अप्रतिम. थँक्यू दादा. थँक्यू दादा. थँक्यू. जसं गाणं सुरू झालं ना, पहिला पीस सुरू झाला आणि तुम्ही दोघांनी एकमेकांकडे एक तुमचा आपोआप एक लुक गेला आणि दोघंही असं बघून गाण्यात असे उतरला. दीपिका, मी तुला इतकं छान कोऑर्डिनेशन त्याच्याबरोबर आणि ते जे काही गिव्ह अँड टेक आहे ना, ते खूप छान, खूप चांगलं, गळ्यातून पण आणि तुझ्या बॉडी लँग्वेजमधून पण. मार्क्स आपल्याला कळणार नाहीये. अजय अतुल दोघेही मार्क्स देणार आहेत, पण ते राखून ठेवले जातील. दोघांनाही पुढच्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. आपल्या समोर येत आहेत श्रीरंग भावे आणि सावनी रवींद्र. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दव पिऊन नवेली, झाली गवताची पाती. दव पिऊन नवेली, झाली गवताची पाती. गाणी जुनीच नव्याने, आली पाखरांच्या ओठी. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. भेटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. झाले मोकळे आकाश. झाले मोकळे आकाश. मला राहवत नाही म्हणून मी पहिल्यांदा प्रदीपची खूप छान. शब्द नाही, माहितीये, शब्द नाही. इतका गोड पीस,
अप्रतिम ते एक्सप्रेशन तुमचं, काय काय सांगून गेलात त्या पीस मधून तुम्ही. क्या बात आहे प्रदीप. गॉड ब्लेस यू सर. आपण त्यांच्यासाठी एकदा वन्स मोर घेऊया ना प्लीज. प्लीज Please, प्लीज प्रदीपजी. सर प्लीज. क्या बात है. सर, आम्हाला सगळ्यांना आज तुमचा एवढा अभिमान आहे की तुम्ही आहात आणि आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष बघू शकतोय, तुमचं वाजवणं ऐकू शकतोय. खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही दोघांनी खूप छान गायलत. सावनी, तू खूप छान गायलस. खूप छान. खूप चांगला टोन पण होता आणि खूप सुंदर. मला श्रीरंग, तुझं गाणं ओव्हरऑल खूप चांगलं झालं. एवढा सुंदर पीस नंतर तुझ्यावर जबाबदारी होती आता गाणं ओपन करायचं आहे. त्यांच्याकडे ते शब्द पण नाही रे, त्यांच्याकडे 2 हात आहेत आणि त्यांनी त्याच्यातून अक्षरशः आग लावली. आणि तुझ्याकडे शब्द, तो टोन, बाबूजींनी गायलेलं गाणं, त्यांनी दिलेलं एक्सप्रेशन, ऑलरेडी इतकं आपल्या नसानसात भिनलेलं गाणं, तर त्या ज्या पद्धतीने त्यावर उभं राहायला पाहिजे होतं ना, तितक्या ताकदीने नाही झालं. मला एक गोष्ट नमूद इथे अशासाठी करायचं की संगीत आहे श्रीधर फडक्यांचं, गायले सुधीर फडक्यांनी. काय तो पिता, काय त्यांचं पुण्य, काय यांचं श्रीधर फडक्यांचं भाग्य की आपल्याच मुलांनी केलेलं एक गाणं आपल्याकडून गाऊन घेतोय. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आमच्या आयुष्यात पण असा प्रसंग यावा की आमच्या मुलांनी आमच्याकडून गाणं गाऊन घ्यावं. एकदा जोरदार टाळ्या या बाप लेकांसाठी. मला माहित नाही बाबूजींनी काय धडे दिले असतील श्रीधरजींना, पण ते गाणं जेव्हा त्यांनी कंपोज ऐकलं असेल तेव्हा मला नक्की माहिती, एक बाप म्हणून त्यांचं ऊर अभिमानाने भरून गेलं असेल. आणि श्रीधरजी, तुमचं खरंच अभिनंदन आणि खूप खूप कौतुक की तुम्हाला अशी संधी मिळाली. आपल्या प्रदीप हुसेन गुप्ता यांनी सुद्धा श्रीधर फडक्यांबरोबर काम केलंय ऋतू हिरवा या अल्बम साठी. सो फुलले रे फुलले रे साठी या गाण्यासाठी. सर, त्याच अनुषंगाने बोलतो, त्यांचा प्रश्नच येत नाही, कारण जिकडे मेंडोली नाही तिकडे ते आहेत, जिकडे स्ट्रोक्सचं काम आहे तिकडे ते स्वाभाविकपणे असणारच. बिकॉज सिरियसली सर, हॅट्स ऑफ, क्या बात आहे. दोघंही जण छान गायलात. आपापल्या परीने एक्सप्रेशन देण्याचा सुपर प्रयत्न होता तुमच्या दोघांचाही. एक गोष्ट जी अतुलने सांगितली ती मी खरं श्रीरंग तुला सांगतो, बिकॉज तो पीस झाल्यानंतर त्या फिटेमध्ये तो सूर सुद्धा आणि त्या फिटण्याचा सुद्धा फील जो यायला पाहिजे होता ना, तिकडे थोडा आय गॉट लिटल ओ असं झालं मला. त्या ठिकाणी मला ते एक्सपेक्टेड नव्हतं, बिकॉज ती जी तंद्री लागली होती ती भंग झाली. ओके, त्याच्यानंतर सुद्धा सावनी तुझा अंतरा फार छान झाला. तू अंतराच्या पहिल्या 2 लाईनला फार छान आलीस. ओव्हरऑल तुझा गाण्यासाठीचा जो धार होती ती पण छान वापरत होतीस तू. चांगलं वाटलं. ऑल द बेस्ट. थँक्यू. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. आपण इकडे घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. राया सोडाच तरी काळ येण नाही परी, पुन्हा भेटू कवा तरी साजना, मला जाऊ द्या न घरी. आउटस्टँडिंग. बेला आला आला जयराम आला, बेला आला आला जयराम आला. वारा गाई गाणे प्रीतीचे चराणे, धुंद आज वेली धुंद फुल पाने. तुझ्याकडे काहीतरी ते एक तंत्र आहे, वचपा नावाचं एक तंत्र आहे तुझ्याकडे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पॉवर्ड बाय दिशा डायरेक्ट. या पुढचं गाणं घेऊन आपल्या समोर येते दीपिका जोग.
खूप छान, खूप सुंदर. थँक्यू. जसं अपेक्षा होती तसंच गायलीस तू दीपिका. खूप छान. थँक्यू. ते गाणं खूप अवघड आहे का, वेगवेगळ्या नोट्स आहेत, खूप फिरत फिरत जातं गाणं आणि तू छान मेंटेन केलंस ते. गाण्यात स्वतःला ज्या पद्धतीने ठेवलंस ना तू, त्याच्यासाठी तुझं कौतुक. थँक्यू. सुपर सुपर. थँक्यू दादा. तू जशी एक एक फ्रेज उलगडत गेलीस मी विचारात पडत गेलो की क्या बात आहे यार. हे मला म्हणजे असं नाही की मी तुला कुठे कमी समजलो होतो वगैरे असं नाही, पण सिरियसली तू आता मला जवळजवळ धक्काच दिलास परत. तुझ्याकडे काहीतरी ते एक तंत्र आहे, वचपा नावाचं एक तंत्र आहे तुझ्याकडे. ते तुझं एकदा ठरलं की ते तू बरोबर तेवढा मार्गाने तू नीट जाणार आणि तेवढं तू करून येणार. व्हेरी गुड. सिरियसली प्राऊड ऑफ यू. आणि प्रदीपजी सुपर्ब. आणि सत्या तो वॉलिनचा ट्रिल यार सुपर्ब यार. आणि इमिडिएटली दुसरा काउंटर पार्ट मध्ये तो होत नाही तर अमरचा तो फ्लूटचे क्या बात आहे. वा वा वा. मंत्रमुग्ध झालो मी ऐकताना. सुपर्ब कंपोजिशन आहे. इतकं मेलेडी म्हणजे आहे, गायला अवघड आहे पण तरी त्यातला दर्जा जो आहे मेलेडीचा तो जबरदस्त आहे. आणि तू खूप छान गायलीस. हा निसर्गवालीची फर्स्ट अंतरानंतरचा जो साईन येत होती तिकडे मला जरा तो हात सोडल्यासारखं वाटलंस. बाकी काही नाही पण उत्तम. ओव्हरऑल गाण्यामध्ये तुझा वावर सुपर्ब. अमेझिंग. व्हेरी गुड. आपल्याला आज फक्त अजयचे मार्क्स कळणार आहेत, अतुलचे मार्क्स नाही कळणार आहेत. हे तो देणार आहे पण ते राखून ठेवले जातील. ओके अजय. ध दिलाय अजयनी. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दीपिका जोग. माझा कोड नंबर आहे 9. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 9 आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी वोटिंग करण्यासाठी टाईप करा किंवा कॉल करा ZMSGP स्पेस 9 आणि पाठवा 55456012 वर. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. राया सोडाच तरी काळ येण नाही परी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या न घरी. आउटस्टँडिंग. अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्यासमोर येतोय विश्वजित बोरवणकर. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. जगतात येथे कोणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. दीप सारे जाती येथे विरून विजून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. दीप सारे जाती येथे विरून विजून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. राजा हो, खर्च त्याच्यावर सगळ्यांनाच काम करायला लागणार आहे. काय ते तुझ्या एकट्यासाठीच आहे असं नाही. ओव्हरऑल मला सूर पण थोडेसे विशेष पटले नाही यावेळेला, बट स्टील तुझा उत्साह या गाण्यासाठी तसाच असायला हवा होता. अमेझिंग कंपोजिशन भास्करजींचं. आणि विशेष करून सांगेन की आत्ताच आपल्या काही दिवसांपूर्वी आपल्याकडे जे अरेंजर आले होते इनॉक डॅनियल्स, त्यांनीच या गाण्याचं अरेंजमेंट केलेलं आहे. अमेझिंग अरेंजमेंट. गाणं सुरू झालं, उत्तम, चांगला चालला होतास तू. फार खटकलं किंवा फार जाणवलं ते म्हणजे तो अंतरा, तो लो. कशासाठी? आणि मला असं वाटतं ना, भास्करजींनी पुरेपूर या रवी काकांचा जो आवाज आहे ते पुरेपूर समजून त्या पद्धतीने त्यांना ते गाणं दिलं. आणि रवी काकांनी पूर्णपणे ते गाणं समजून आपल्याला आपलं त्याच्यामधलं टॅलेंट किंवा आपलं त्या गाण्याला काय न्याय देऊ शकतो ती गोष्ट त्यांनी खूप लिहिल्या पेलली आहे. तो आवाज कुणाच्या खांद्यावर सुरू झालं ते कुणीही गात असल्यानंतर फक्त आणि फक्त भास्कर चंदवरकर आणि रवींद्र साठे डोळ्यापुढे येतात. इतकं आपल्या मनावर बिंबलंय ते गाणं. आणखीन एक गोष्ट म्हणजे ती हरकत दुसऱ्या अंतरातली, दीप सारे जाती येथे विरून विरून, ती दोन्ही वेळेला नाही आली. पण तरी तू खूप चांगलं प्रयत्न केलास, खूप चांगलं गायलंस. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट बाबा. प दिलाय अजयनी. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विश्वजित बोरवणकर. माझा कोड आहे 2. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 2. 2 हा माझा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा SMS करा ZMSGP स्पेस 2 आणि पाठवा 55456012 वर. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. राया सोडाच तरी काळ येण नाही परी, पुन्हा भेटू कवा तरी साजरा. मला जाऊ द्या न घरी. आउटस्टँडिंग. अलबेला आला आला जयराम आला, अलबेला आला आला जयराम आला. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय श्रीरंग भावे.
मैतरिया साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतरिया साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला. अलबेला आला आला जयरामाला, अलबेला आला आला जयराम आला. दादा बापान राम राम केला, चाचा मिया सलाम तुम्हाला. दादा बापान राम राम केला, चाचा मिया सलाम तुम्हाला. साऱ्या लोकात जोकात खुशीच्या नादात मस्ताना आला अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला. दोडका जोडीन काकडी बिखावी गोडीन, वांगीन दोडका जोडीन काकडी बिखावी गोडीन. गाजरनी मुळा दुधी दूध खुळा पावट्यानं गेला घोटाळा. वांगीन दोडका जोडीन काकडी बिखावी गोडीन. गाजरनी मुळा दुधी दूध खुळा पावट्यानं गेला घोटाळा. भोपळानी भेंडीची बांधली शेंडी नवरी मिळे नवऱ्याला. और भोपळ्यानी भेंडीची बांधली शेंडी नवरी मिळे नवऱ्याला. अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला जयराम आला. दादा बापान राम राम केला, चाचा मिया सलाम तुम्हाला. दादा बापान राम राम केला, चाचा मिया सलाम तुम्हाला. साऱ्या लोकात जोकात खुशीच्या नादात मस्ताना आला अलबेला आला आला जयराम आला. अलबेला आला आला श्रीरंग आला. सुंदर गायलास, सुराला धरून होतास. ओव्हरऑल गाण्यामध्ये तुझं म्हणजे या वेळेला मला पिचिंग फार छान दिसत होतं. एक ऍक्टरने गायलेलं गाणं आहे किंवा गायकाने केलेली ऍक्टिंग आहे. इतकं ते दोघं जण एकमेकामध्ये सचिनजी इतके ते दोन रोल इतके भिनलेले आहेत त्यांच्यामध्ये. ती ज्या एक्साइटमेंटने गातात ना, ती जी एक्साइटमेंट आहे ती मला अगदी त्यांची नाही पण थोडी कमी वाटली. अलबेला ते जे असतं त्यांचं ते त्यांचंच करू जाणे. बट त्याच्यामुळे ते गाणं क्रेझी व्हायला लागतं हळूहळू. म्हणजे ते सुरीला राहतं पण त्याच्यात ती क्रेझीनेस जो आहे ना, तो क्रेझीनेस मला फक्त थोडासा मिसिंग वाटला. बाकी सुंदर. थँक्यू. तू आजपर्यंत ज्या पद्धतीने गातो किंवा गायलाय आपल्या या मंचावर, त्याच्यामधलं सगळ्यात जास्त क्रेझी काही गायला असेल तर ते हे होतं. बट या गाण्यासाठी अजून थोडीशी एनर्जी पाहिजे होती, हे पण नक्की. श्रीरंग पर्सनली तुझ्यासाठी हे एक पाऊल पुढे असतं ना, तसं गाणं हे नक्कीच होतं. तो पहिला सूर मला पण लागला असा ठाक्कन. ती पहिली लाईनच आहे जिथं कॅच करायला पाहिजे होतं तू, तेवढं गेलं. पण श्रीरंगसाठी म्हणून मी खूप आनंदी आहे. एक दाखवलं बाबा काहीतरी अजून एनर्जेटिक, काहीतरी असं तू जे नेहमी गातो त्यापेक्षा काहीतरी वेगळं असं गाऊन दाखव. तसं केलं तू ते पूर्ण, त्याबद्दल मी समाधानी आहे. थँक्यू भाई. ध दिलाय अजयने. थँक्यू. नमस्कार, मी श्रीरंग भावे. माझा कोड नंबर आहे 10. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर तुम्ही नक्की वोट करू शकता. टाईप करा ZMSGP स्पेस 10 म्हणजे ZMSGP स्पेस 10 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 10 आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. थँक्यू. आपण इकडे घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. राय सोडाच तरी काळ येण नाही परी, पुन्हा भेटू कवा तरी साजना. मला जाऊ द्या
आउटस्टँडिंग. जे स्पर्धक डेंजर झोन मध्ये आहेत त्यांची नावं आहेत ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या समोर येते सावनी रवींद्र. पुनवीची रात्र आज आली अपरात तड तड काळ जात माझ्या माईला कधी कवा कुठ कसा जीव झाला येडा पिता त्याचा नाही बरोबर तोलाईना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबवणी मिठाले राया सोडाच तरी काळ येण नाही बरी पुन्हा भेटू का तरी साजना मला जाऊ द्या न घरी 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 आता वाजली की बरं मला जाऊ द्या न घरी आउटस्टँडिंग. खतरनाक गायली तू, खूप छान. हे गाणं जसं झालंय ना, गायकासाठी एक खूप मोठं विवंचनेत टाकणारं गाणं आहे. इतकं या गाण्यामध्ये श्वास घ्यायला जागा नाही, त्याचा टेम्पो इतका हाय, त्याचे शब्द एवढे त्या गाण्यामध्ये ऐकायला खूप लोकांना खूप मजा येते. पण जेव्हा ऍक्च्युली ज्याला गायला लागतं आणि ज्याला वाजवायला लागतं ना, त्यांना दोन जोडी हात मागून घ्या, कारण खरंच सगळ्यांसाठीच दमछक करणारं गाणं आहे हे. आणि तू खूप छान गायली सावनी, माइंड ब्लोईंग. मला आठवतं हे गाणं जेव्हा आम्ही रेकॉर्ड करत होतो ना, तेव्हा बेला हे 5 ते 6 तास गायली होती. तेव्हाच तिला मी
एक अभिमानाने एक गोष्ट सांगितली होती की आजची तारीख लक्षात ठेव, की म्हणलं हे गाणं कुठल्या कुठे जाणार आजच सांगतो मी तुला. आणि तसंच झालं. या गाण्याने खरंच इतिहास घडवला. अभिमान आहे आम्हाला या गाण्याच्यासाठी आमचं नाव लागलं. खरोखर नटरंग हा चित्रपटच आमच्यासाठी खूप काही देऊन गेला. आणि तू सावनी खरंच कमाल गायलीस, खूप छान. आणि मी मुद्दाम कौतुक करीन आपल्या कोरसचं. क्या बात आहे. एक अशी दुआ येत होती, एक वाह क्या बात आहे, असं सगळं त्यांचं एक्सप्रेशन त्यांचे इतके बोलके होतं ना. खूप मनापासून त्यांनी साथ दिली. ऑल द बेस्ट सावनी. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान गायलीस. थँक्यू दादा. म्हणजे एक गोष्ट होत होती की ओव्हरऑल त्या गाण्यामध्ये टेम्पोमुळे म्हण किंवा त्याच्या रचनेमुळे म्हण त्याच्यामध्ये एक श्वासाचा इश्यू होतो, साईनमध्ये जरा जास्त होतो. त्या ठिकाणी मला तुझं जरा धावपळ वाटली साईनच्या लाईन्सला. पण अंतरा तू खूप छान गायलीस. एक्सप्रेशनची तुझ्यात काही कमीच नाही, ती तू भरभरून देत होतीस. काही नवीन मला दिसत होते पण ते चांगले वाटत होते. आणि ती काय प्रत्येकाची एक अडॅप्टेशनची स्टाईल आहे. आणि मला ही गोष्ट आवडली की ते समजा मी गायला असतं तर मी कसं गायला असतं, म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट विथ द ओरिजिनल. तर ते तसं अगदी चुकीचं मी समजत नाही. मला ते जाम आवडतं, कारण ते जे पण नवीन आहे ते वेलकम करावं. आणि ते कुठे त्या गाण्याला खटकलं नाही, त्यामुळे मला ते जास्त आवडलं. सो प्रयत्न म्हणून नाही, ॲक्च्युली मी तुला सांगतो तू खूप छान गायलीस. तू जे काही इन ॲडिशन जे काही एक्सप्रेसिव्ह त्याच्यात दिसत होतीस ती मला खूप छान वाटलं. आणि त्याच्यामुळेच मी तुझं अभिनंदन करतो. सुंदर होतं. आणि बेसिकली ती तान सुद्धा एक त्या गाण्याचा जीव आहे, जिथे तू कुठेही चुकली नाहीस. छान. फक्त शेवटी जे आहे दाजी जी फाईन, दॅट इज ओके. पण सगळ्या जणांनी सुपर गायला. म्युझिशियन ऑलवेज उत्तम. आणि प्रदीपदा क्या बात आहे, तुम्ही प्रोफेशनल तर आहात, तो प्रश्नच नाही. पण तिकडे एक ते सूचकता लागते, ती जबरदस्त होती आणि मला ती जबरदस्त आवडली. क्या बात आहे. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट एव्हरीबडी. सुपर. थँक्यू. थँक्यू दादा. ध दिलाय अजयनी. नमस्कार, मी सावनी रवींद्र. माझा कोड नंबर आहे 5. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 57575 वर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी टाईप किंवा कॉल करा ZMSGP स्पेस 5 आणि पाठवा 55456012 वर. कालच्या आणि आजच्या या दोन्ही भागांमध्ये आपले विशेष अतिथीवादक प्रदीप्तो सेन गुप्ता यांनी आपल्याला साथ केली. त्याबद्दल झी मराठी आणि आयडिया सारेगमपच्या आपल्या सगळ्या टीमतर्फे खरंच सर तुमचे मनपूर्वक आभार. आजचा टाटा क्रोमा स्टायलिश परफॉर्मर ऑफ द डे आहे सावनी रवींद्र. कॉंग्रॅच्युलेशन सावनी. आणि तुला मिळतंय टाटा क्रोमा तर्फे 5,000 रुपयांचं गिफ्ट वाउचर. कालच्या आणि आजच्या भागात मिळून या आठवड्यामध्ये जो स्पर्धक सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स देईल त्याला मिळणार आहे हिरो मोटोकॉप तर्फे हिरो ऑफ द वीक हा किताब, ज्याला मिळणार आहे हिरो मोटोकॉप तर्फे हे मेडल. आणि या आठवड्याचा हिरो ऑफ द वीक आहे दीपिका जोग. कॉंग्रॅच्युलेशन दीपिका. आणि तुला मिळतंय हिरो मोटोकॉप तर्फे हे मेडल. कॉंग्रॅट्स. तुमच्या आवडत्या स्पर्धकाला महागायक किंवा महागायिका बनवण्यामध्ये आता तुमचा महत्वाचा वाटा असणार आहे. तुम्ही पाठवलेल्या SMS-ना 40% आणि परीक्षकांच्या गुणांना 60% असं प्राधान्य दिलं जाणार आहे. तेव्हा तुमच्या आवडत्या स्पर्धकाला महागायक किंवा महागायिका बनवण्यासाठी प्लीज त्यांना भरपूर वोट्स द्या. आपल्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकांची वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस आपल्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. आपण आपलं वोट इंटरनेटद्वारेही नोंदवू शकता. वोट करण्यासाठी लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. विश्वजित बोरवणकरचा कोड नंबर आहे 2. प्रसेनजित कोसंबीचा कोड नंबर आहे 3. नेहा वर्माचा कोड नंबर आहे 4.
सावनी रवींद्रचा कोड नंबर आहे 5, मयूर सुकाळेचा कोड नंबर आहे 6, धवल चांदवडकरचा कोड नंबर आहे 8, दीपिका जोगचा कोड नंबर आहे 9. अंतिम विजेत्याला मिळणार इलेक्ट्रॉनिक विश्वातील सर्वात मोठी प्रॉडक्टची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक तर्फे 1,20,000चं मेगा होम पॅकेज. तुमच्या लाडक्या स्पर्धकाला महागायक किंवा महागायिका बनवण्यासाठी वोटिंग लाईन्स सुरू आहेत आज, म्हणजेच 27 तारखेला रात्री 9:30 वाजल्यापासून 1 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत. प्लीज तुमच्या आवडत्या स्पर्धकाला भरभरून मतं द्या. सगळ्याच स्पर्धकांची गाणी जरी उत्तम झाली असली, मनाला भावली असली, तरी स्पर्धा आहे म्हणजे एलिमिनेशन आहेच. कारण महागायक किंवा महागायिका फक्त एकच होऊ शकतो. गेल्या आठवड्यातल्या आपल्या सगळ्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवरती परीक्षकांनी दिलेले गुण आणि तुमची आलेली मतं यानुसार या आठवड्याचं एलिमिनेशन ठरणार आहे. मी आपल्या सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. आज जे स्पर्धक डेंजर झोन मध्ये आहेत त्यांची नावं आहेत सावनी रवींद्र, श्रीरंग भावे आणि तिसरं नाव आहे प्रसेनजित कोसंबी. बाकीचे सगळे सेफ आहेत. लाईट्स प्लीज. श्रीरंग, तुला आपल्याला या स्पर्धेतून आज निरोप द्यावा लागेल आणि बाकीचे दोघं सेफ आहेत. तुला काही सांगायचंय, बोलायचंय? मी एवढंच सांगेन की इथे जे काही अनुभव मला आले त्यातून चांगलंच शिकायला मिळालंय आणि तेच पुढे घेऊन माझं असंच गाणं सुरू ठेवेन मी. आणि थँक्स एव्हरीवन फॉर एव्हरीथिंग. थँक्स झी मराठी आणि थँक्यू. मला या गोष्टीचं खरंच वाईट वाटतंय की तुला या स्पर्धेतनं आत्ता निरोप द्यायला लागतोय. तुझ्या डे 1 परफॉर्मन्स पासून जे किंवा त्या मधल्या तुझ्या जी चकड गायलास त्याच्यानुसार सुद्धा मी तुला जे पाहिलेलं मी जे आहे तो माझ्यासाठी वेगळा आहे. तो मला चांगला माहिती आहे आणि तो चांगला माझ्या मनात आणि डोक्यात घर करून बसलेला आहे. अँड यू विल बी देअर ऑलवेज विथ अस. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुझं चालू राहू दे. तुझं साधना, तुझी तपश्चर्या आणि तुझा स्वतःवरचा अभ्यास चालूच राहू दे. तुला तुझ्या पूर्ण सर्व आयुष्यासाठी, पूर्ण वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप वाईट वाटतंय मला. एक कमबॅक केलं, एक चांगला गायला लागलायस, पुन्हा एक स्वतःला हुडकायला लागलायस आणि नेमकं तुला या मंचावरून आत्तापुरता निरोप द्यावा लागतोय. आमची नजर असेलच, आमचं लक्ष पण असेल आणि तुला वाटेल तेव्हा मार्गदर्शन पण आम्ही करूच. सो ही अलार्मिंग गोष्ट आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिकांसाठी पण, की जर खरोखर तुम्हाला कोणीही स्पर्धक मनापासून त्याचं गाणं आवडत असेल आणि मनापासून वाटत असेल मायेनी की खरोखर याचं भलं व्हावं, याचं भवितव्यामध्ये हा महागायक म्हणून ओळखू यावा, तर प्लीज वोट्स करा आपल्या आवडत्या गायकाला. आणि तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही आमच्याकडून जेवढं म्हणून तुला तुझ्या पाठीशी उभं राहता येईल तेवढं नक्की राहा. थँक्यू सो मच दादा. ऑल द बेस्ट. थँक्यू. कालचा आणि आजचा भाग खरंच मॅन्डोलिनच्या सहाय्याने खूप रंगला. अशीच नवीन नवीन छान छान गाणी ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया याच वेळी, याच मंचावरती पुढच्या सोमवारी आणि मंगळवारी. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप.
रंगले मन हो राम रंगी रंगले मला नक्की खात्री की इथून पुढच्या सेगमेंटमध्ये कुठे ना कुठेतरी आम्हाला दोघांना उभं करणार. बाळ्या फुगड्याचा बाळ्या फुगड्याचा बाळ्या फुगड्याचा झोक तुझ्या मला एक गोष्ट करायची. बाळ्या फुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सकल हृदया सकल हृदया राया सोडात तरी काळ येण नाही परी पुन्हा भेटू का तरी साजरा मला जाऊ द्या ना घरी. हा आहे आयडिया आजचा आवाज.